चला तर मंडळी, अगदी मार्केट सारखं बदाम शेक बनवायचं असेल तर हा एक सिक्रेट पदार्थ तुम्ही नक्की घाला, म्हणजे तुमचं बदाम शेक सुद्धा अगदी मार्केट सारखं क्रीमी टेक्स्चरचं बनून तयार होते आणि चवीला अप्रतिम असं लागते। त्यासाठी सगळ्यात आधी इथे आपल्याला 15 ते 20 बदाम भिजत घालायचे आहेत। भिजत घातल्यानंतर ह्या बदामावरची साल इथे आपल्याला काढून घ्यायची आहे। बदामाची साल काढल्यानंतर याला आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। त्यामध्ये अगदी थोडंसं दूध घालून याची आपल्याला मिक्सरला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायचे। तर इथे मी बदामाची पेस्ट तयार करून घेतली आणि परत एकदा वाटीमध्ये अर्धी वाटी दूध घेतलं, त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायचंय आणि कस्टर्ड पावडरची स्लरी तयार करून घ्यायचं। यामध्ये अजिबात गाठी तयार व्हायला नकोय। तर इथे आपली कस्टर्ड पावडरची स्लरी तयार झालेली आहे। गॅसवरती इथे मी 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे। दूध गरम झालं का यामध्ये अर्धा कप साखर घालायचे। साखर घालून मिक्स करून घ्यायचं आणि दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायचे। दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये सुरुवातीला जी आपण बदामाची पेस्ट तयार केली होती ते पेस्ट घालून घ्यायचंय, मिक्स करायचंय आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले बदामाचे काप घालायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडरची स्लरी ऍड करायचे। एका हाताने ऍड करायचे, दुसऱ्या हाताने हलवत राहायचे, म्हणजे यामध्ये अजिबात गाठी तयार होत नाहीत। तर इथे आपल्याला हे मिश्रण जे आहे 3 ते 4 मिनिटे कमी गॅसवरती शिजवून घ्यायचे आणि 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं हे बदाम शेकचं जे बेस आहे तो छान असा दाटसर झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला तो सिक्रेट पदार्थ घालायचा आहे, ज्यामुळे हे बदाम शेक अगदी गाड्यावर मिळते ना तसंच बनवून तयार होते। ते सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे आपल्याला खवा घालायचा आहे। तुम्ही मार्केटमधलं बदाम शेक पिताना त्यामध्ये लक्ष देऊन पहा, त्यात तुम्हाला खव्याचे बारीक बारीक कण सुद्धा दिसले जातात। तर इथे आपल्याला हा खवा जो आहे तो छान असा किसणीने किसून घालायचा, बारीक किसणीने किसून घाला म्हणजे अगदी छान असं याचं टेक्स्चर येतं। तर इथे मी संपूर्ण खवा यामध्ये घातलेला आहे। साधारण 50 ग्रॅम यामध्ये आपल्याला खवा घालायचा आहे। तर खवा घालून मिक्स करून घ्यायचं, खूप जास्त वेळ शिजवायचं नाही, फक्त 1 मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे। दिसतंय ना अगदी मार्केट सारखं बदाम शेक, प्यायला सुद्धा अगदी तसंच लागतं, चवीला अप्रतिम बनवून तयार होतं। पिल्यानंतर कुणाला कळणार सुद्धा नाही की हे बदाम शेक आपण घरी बनवलेलं आहे। इथे आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया। थंड करत असताना मध्ये मध्ये चालवत राहायचं आहे, म्हणजे यामध्ये लेअर तयार होणार नाही। तर इथे आपलं बदाम शेक थंड झालेलं आहे। थंड झाल्यानंतर आणखीनच दाटसर बनवून तयार झाले, लगेच सर्व करून घेऊया। मस्त असं हे थंडगार रिफ्रेशिंग बदाम शेक तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा।